नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज धुळे मनपा यांच्या माध्यमातून अतिक्रम मोहीम ही काढण्यात आली। लोकमान्य हॉस्पिटल, तिरंगा चौक, भोला बाजार तसेच पारा रोड या परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये झालेले अतिक्रम ही कारवाई मनपा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी मनपा अधिकारी प्रसाद जाधव यांनी प्रतिक्रिया दिली। यांच्यावरची अतिक्रमण सातत्याने काढण्यात येत आहे। मनपा प्रशासन नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार व सार्वजनिक वाहतुकीला अडथळा जे ठरणारे अतिक्रमण आहे त्याचे काढण्याचे स्पष्ट निर्देश असल्याने आज रोजी चाळीसगाव रोड लोकमान्य हॉस्पिटल 80 फुटी रोडने पारा रोडपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा 80 फुटी रोडच्या दुतर्फा असलेले गटारीच्या पुढे गेलेले पत्री शेड, टपऱ्या, भंगार वाहनं यांच्यामुळे रस्ता रुंदी होऊन सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होता। प्रसंगी काही वादविवाद पण होता। या कारणास्तव गेल्या 2 महिन्यापासून अतिक्रमण विभाग वेगवेगळ्या मार्गावरचे अतिक्रमण काढत आहे। आज रोजी 80 फुटी रोडवरची कारवाई निश्चित केल्याने कारवाईसाठी पोलीस बंद मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे PI, आझादनगर पोलीस स्टेशनचे PI तसेच DYSP साहेब यांनी समक्ष येऊन पाहणी केलेली आहे। नागरिकी अतिक्रमणधारक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढून सहकार्य करत आहे। तरी तमाम धुळेकर जनतेला अतिक्रमणधारकांना आवाहन करण्यात येत आहे की रस्ता रुंदीमध्ये रस्त्याला अडथळा ठरणार, सार्वजनिक अडथळा ठरणारे कुठलेही कृत्य त्यांनी करू नये, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावं। आपल्या अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं। सर, टप्प्याटप्प्याने तोही बंदोबस्त घेऊन तेही काढण्यात येणार आहे। आज हा झाला का याच्यानंतर वडजाई रोड पुढे देवपूर JDP स्टॉपपर्यंत तसंच तेही काढण्यात येणार। श्रीराम पेट्रोल पंप ते मामलेदार कचेरीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होते। त्या संदर्भात मी तुम्हाला ते जे ज्वलनशील पदार्थ आहे त्या ठिकाणी ठेवण्यात येतं। माननीय पोलीस अधीक्षक यांना देखील आम्ही त्या संदर्भामध्ये माहिती दिली, कारण याची पण झालं नाही ते देखील मनपा कर्मचारी देखील या मोहीममध्ये उपस्थित होते। अतिक्रमचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित। आझादनगरचे पोलीस प्रशासन व चाळीसगाव रोड पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित होते। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, डी24 तास पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।